आमचं सोलापूरचं माहेर आहे। ही माझी मोठी बहीण जयपूरवरून आहे, मी भोपाळवरून आहे। आम्ही आमच्या आई वडिलांसोबत इथं तुळजापूरला आलेला आहे। आम्ही दरवेळीच माहेरला येताना तुळजापूरला येतोच, कारण की आई वडील आणि आमच्या घरी सगळेजण तुळजाभवानीला कुलदैवत म्हणून आम्ही मानतो। तर आम्ही वर्षातून एकदा तर आम्ही तुळजापूरला येतो। आधी आमच्या घरचे, आमची मम्मी वगैरे इतर नवरात्रीच्या वेळेस जे चालत येणाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी येत होते, पण आता आम्ही कोजागिरी पौर्णिमाला इथं येत होते। आता आम्ही इथं दरवर्षी एकदा तरी आम्ही इथं येऊन जातोच। देवीला भारत माता असा उल्लेख केला गेला आहे, काय म्हणायला पाहिजे? नाही, तुळजाभवानी माता वेगळी आहे, कुलस्वामिनी आहे आणि भारत माता वेगळी आहे। तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, महाराष्ट्राच्या आपल्या रक्षणासाठी त्यांनी लढण्यासाठी ही तलवार दिली होती, म्हणजे आपल्या कुळाच्या रक्षणासाठी ही तलवार त्यांना दिली होती लढण्यासाठी। तर कुळाचं रक्षण करणारी ही कुलस्वामिनी, तर तुळजाभवानी कुलस्वामिनीच मानलं पाहिजे। मी औरंगाबादची माहेरी माझं आणि मी लहानपणापासून येते आहे आणि सासर सोलापूरचं आहे, पण लग्न पण 50 वर्ष आम्ही सारखं येऊ लागलो दर्शनाला। तुळजाभवानी आपली कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या, भारत माता असा उल्लेख केला तर काय म्हणायला पाहिजे? भारत माता तर भारत माताच राहणार, परंतु ती जी आमची कुलस्वामिनी आहे सगळ्यांची, ती कुलस्वामिनीच राहणार। तिला भारत माता म्हणणे एवढं हे नाही, तिला कुलस्वामिनीच म्हणायला पाहिजे। पण प्रशासनाकडून काही पत्रांमध्ये भारत माता असा उल्लेख केला आहे। उल्लेख केला तसं म्हणायला काय हरकत नाही, परंतु ती कुलस्वामिनी हे सर्वात श्रेष्ठ आहे। सर्वात महत्वाची गोष्ट कुलस्वामिनी म्हणायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।